नमस्कार, सोनूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बीटचा हलवा। तर बीटचा हलवा कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी मी इथे पाव किलो बीट घेतलेले आहेत। ते त्यांना आपण ग्रेट करून घेऊयात, किसून घेऊयात, छोटे तुकडे करून घेऊयात। तुम्ही बघू शकता मी इथे जे बीट आहे ते मी बारीक करून घेतलेला आहे। तर आपण आता इथे एक कढई तापत ठेवलेली आहे। त्यामध्ये मी 1 ते 1.5 चम्मच घी टाकलेला आहे। घी टाकलेलं त्यामध्ये आपण आता हे जे आहे बीट जे आहे ते टाकून घेऊयात। आपण टाकून घेतलेले आहे। आता हे पूर्ण हलवून घेऊयात। पूर्ण मिक्स करूयात। मीडियम गॅसवरच पूर्ण मिक्स करूया। पाच मिनिटं पूर्ण त्याला मिक्स करून घ्यायचं। 5 मिनिट मिक्स झालेला आहे। आता आपण त्यामध्ये 1 कप दूध टाकूया। पूर्ण मिक्स करून घेऊया। दूध टाकून पूर्ण मिक्स करून घेऊया। बघा दूध टाकून झालेलं आहे। आता पूर्ण हलवून झालेलं आहे। आपण ह्याच्यावरती आता झाकण ठेवून 10 मिनिटं त्याच्या शिजण्यासाठी ठेवून देऊयात। 10 मिनिटं झालेलं आहे। आपण आता हे काढून बघूयात। बघा ऑलमोस्ट शिजत आलेला आहे। त्यामध्ये आता आपण 2 चम्मच साखर टाकून घेऊया। तुम्हाला हवे तेवढी टाकू शकता। मी जास्त गोड नाही करत आहे म्हणून मी 2 चम्मच साखर घेतलेली ते मी इथे टाकून घेत आहे। मिक्स करून घेऊया। साखर टाकलेली आहे। आपण साखर टाकून आपण हलवून घेऊयात आणि परत 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवून देऊयात। झाकण काढून घेऊयात आता आपण। बघा मस्त शिजलेला आहे। मस्त झाले। आता तुम्ही गॅस थोडा मीडियम करू शकता। पूर्ण एकजीव झालेला आहे। त्यामध्ये आता आपण 1/2 टेबलस्पून इलायची पावडर टाकून घेऊयात। मिक्स करूयात। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही काजू बदामचे तुकडे घेतलेले आहेत ते आपण त्यात टाकून देऊयात आणि पूर्ण मिक्स करून घ्या। बघा अशा प्रकारे आपला बीटचा हलवा रेडी झालेला आहे। आपण आता ते प्लेटमध्ये सर्व करूयात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला बीट हलवा रेडी झालेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूज किचन। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।